सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी मेष राशीच्या लोकांसाठी दिवस हा संमिश्र असेल. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला स्थैर्य राहील. जास्त मेहनत तुम्हाला करावी लागेल, परंतु नफ्याच्या संधी देखील तुम्हाला मिळतील. तुमच्या कमाईसोबतच तुमचा खर्च देखील वाढेल. व्यवसायामध्ये आज तुम्हाला स्पर्धा संभवत आहे. आज घरामध्ये कौटुंबिक सहकार्य तुम्हाला मिळेल. नोकरीमध्ये अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध राखणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमान चालिसांचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या कामामध्ये गतिशीलता आणणारा राहील. तुम्ही कठीण कामं देखील अगदी यशस्वीपणे पूर्ण कराल. ताबडतोब कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेणं तुम्ही टाळा. आर्थिक बाबतीमध्ये दिवस सामान्यापेक्षा जास्त चांगला असेल. बुध, शुक्र आणि गुरु यांच्या संयोगामुळे तुम्हाला आज आर्थिक बाबतीमध्ये यश मिळू शकेल. जुन्या गुंतवणूक तुम्हाला लाभदायक ठरू शकते. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमान चालिसांचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी संबंधित प्रयत्नांना तुम्हाला नवीन दिशा मिळेल. रोजगाराच्या नवीन संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आज तुमचं नाव आणि भरभराटीने प्रसिद्ध होईल. तुमची सर्व कामं अगदी वेळेवरती पूर्ण होतील. आज तुमच्या व्यवसायासाठी अनुभवी व्यक्तींकडनं तुम्ही सल्ला घ्या. तुमचे प्रेमसंबंध सुखद राहतील. दाम्पत्य जीवनामध्ये थोडासा ताणतणाव राहू शकतो. संध्याकाळी तुम्ही आपल्या भावंडांसोबत देवदर्शनाला जाऊ शकता. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर घरच्यांनी काही सांगितलं तर त्यांचं तुम्ही ऐका, कारण लक्ष देऊन काम केल्यास तुम्हाला यश मिळण्याचा मार्ग सुकर होईल. विद्यार्थ्यांना नवीन कोर्स सुरू करायला चांगला दिवस आहे. व्यापारामध्ये कर्ज घेण्याची योजना असेल तर सावध व्हा, कारण जास्त काही काम करणं तुमच्यासाठी कठीण राहील. संध्याकाळी तुम्ही तुमच्या पालकांची सेवा करण्यामध्ये वेळ घालवाल. आज रात्री तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एक आनंददायी बातमी मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं पूजन करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे शत्रू देखील तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत, कारण नशीब तुमच्या सोबत असेल. नोकरीला लागलेल्या लोकांवरती कामाचा ताण वाढू शकतो, परंतु मेहनत आणि प्रामाणिकपणानं तुम्ही ती सगळी कामं पूर्ण कराल. जर कुठलीही भागीदारी ही प्रामाणिकपणे केली तर तुमचा व्यवसाय सक्सेस होईल आणि तुम्हाला त्यात लाभ देखील मिळेल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत घालवाल. आज जर तुम्हाला व्यवसायामध्ये काही नवीन निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या भावाचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये आज नवीन व्यवहारांचा समावेश होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल. आज तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत आज खरेदीला जाल. योग्य व्यक्तीकडनं लग्नासाठी उत्तम प्रस्ताव तुम्हाला येतील. जर दीर्घकाळापासून काही तुमची कामं अडखळत असतील तर ती आज सहजपणे पूर्ण होऊ शकतील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीचं पूजन करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज सकाळपासून तुम्हाला शुभ बातम्या ऐकायला मिळतील, ज्या तुम्हाला ऊर्जा देतील. आज सासरच्या लोकांकडनं देखील तुम्हाला मानसन्मान मिळू शकतो. सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यासाठी तुम्ही थोडं सावध राहा. तुमच्या प्रेमजीवनामध्ये नवीन उमेद येईल. संतांबाबत तुमची चिंता होऊ शकते. आज नशीब
92% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांचं पूजन करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला तोट्याची दाट शक्यता आहे. बाहेरचे अन्नपदार्थ खाणं तुम्ही टाळा. तुमच्या घरामध्ये वाद होऊ शकतो, परंतु जर वाणीवर तुमचं नियंत्रण असेल तर प्रेमानं तो वाद सोडवता येईल. अन्यथा नात्यांमध्ये नवीन ताणतणाव येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आज पैशांची कमतरता भासू शकते. व्यवसायाला नवी गती देण्यासाठी आज तुम्ही काही धावपळ करू शकता. आज नशीब 91% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आपल्या दैनंदिन गरजांकरता थोडं धन खर्च कराल. कमाई आणि खर्च दोन्हींमधील संतुलन तुम्ही राखा. तुम्ही मुलांबाबत काळजी कराल तर ते तुम्हाला त्रास देतील. परदेशामधून जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर अचानक तुम्हाला पैसा मिळू शकतो. जर फार काळापासून तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर आज ते तुम्हाला पुन्हा परत मिळतील. आईशी काही विचारात्मक वाद तुमचा होऊ शकतो. आज नशीब 69% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबामध्ये वातावरण हे आनंदमय राहील. घरामध्ये जर काही वादवितंड चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील, ज्यामुळे तुमच्या घरातील सदस्य एकत्र येतील आणि कौटुंबिक एकता वाढेल. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आज वाढ होईल. त्याचबरोबर तुमचा मान सन्मानही वाढेल. आज सासरच्या लोकांशी काही नात्यांमध्ये तुम्हाला ताणतणाव पाहायला मिळू शकतो. आज नशीब 74% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये बिझनेस ट्रिप करावी लागू शकते, जे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मित्रांच्या मदतीनं आज तुमची कुठलीही थांबलेली एखादी डील फायनल होऊ शकते, ज्यासाठी तुम्ही पार्टी देखील द्याल. जर तुम्ही एखाद्या बँक किंवा संस्थेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते आज अगदी सहज मिळू शकतं. आज नशीब 86% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये आज नवीन व्यवहारांचा समावेश होईल, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असू शकते. आज तुमचे शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत, कारण नशीब तुमच्या सोबत राहील. तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुमचा ताणतणाव थोडासा वाढू शकतो. जर कुठली भागीदारी किंवा व्यवसाय तुम्ही प्रामाणिकपणे केला तर त्याचा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. आज नशीब 86% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.